हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 32 साईज बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग. तर अस्ताची इथे दुप्पट घडी करून घ्यायची आहे. सेंटरला अशा पद्धतीने एक रेष मारून घ्यायची. 32 साईजचं ब्लाऊज आहे म्हणून इथे मी शोल्डर 6.5 आणि मुंडा खोली 6.5 अशा पद्धतीने मेजरमेंट घेते. 6.5 चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. छातीच्या मेजरमेंटसाठी छातीचा चौथा भाग काढून त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचा आहे. छाती आहे 32चा चौथा भाग 8, त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होता 10 इंच. 10 इंचावरती मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने आखून घ्यायचं. ब्लाऊजची उंची घ्यायची आहे 13 इंच. त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं. 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 14 होतात. 14 इंचावरती मार्किंग करायचं. कमर घेर आहे 28. 28चा चौथा भाग 7, त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 9 इंच. 9 इंचावरती मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने आणि दाखवल्याप्रमाणे तिरकी रेघ मारून घ्यायची. मुंडा खोलीचा शेप मारायचा आहे. अशा पद्धतीने आपला मागचा भाग रेडी होईल. पुढच्या भागासाठी उंची घ्यायची आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं. उंची आहे 13. 13मध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 14 इंच. 14 इंचावरती मार्किंग करून आडवी रेघ मारून घ्यायची. शोल्डर आणि मुंडा खोली 6.5 घ्यायचं. अशा पद्धतीने चौकोनी बॉक्स तयार करायचा. छातीचं मेजरमेंट आपण मागच्या भागाला घेतलेलं आहे तेवढंच मेजरमेंट आपण इथे घ्यायचं आहे. 10 इंच छाती आणि कमरेचं मेजरमेंट 9 इंच, जे आपण मागच्या भागाला घेतलेलं आहे तेवढंच. गला रुंदी घ्यायची आहे. तर इथे आपण शोल्डर 6.5 घेतलेले आहे म्हणून गला रुंदी 3 इंच. पुढचा गला 6 इंच. अशा पद्धतीने 6 इंचावरती मार्किंग करून आडवी रेघ मारायची आहे. गल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकता. तर इथे मी प्रिटी नेक चा शेप देते. मुंडा खोलीचा शेप मारायचा. छातीच्या साईडने अर्धा इंच आणि कमरेच्या साईडने 2 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आखून घ्यायचं. साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि दुसऱ्या साईडने आपण 3 इंचावरती मार्किंग करून आडवी रेघ मारायची. 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे. खालती सुद्धा 4 इंचावरती मार्किंग करायचं. पुन्हा अशा पद्धतीने 2 इंचावरती मार्किंग करायचं. दाखवल्या पद्धतीने एक सरळ रेष आणि 2 इंच मार्किंग केलेलं आहे तिथून आडवी रेष मारायची. 2-3 डॉट सरळ घ्यायचे आणि मुंडा खोलीमध्ये वालून घ्यायचे. नंतर प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे खालती. अशा पद्धतीने पानाच्या आकाराचा शेप मारायचा आहे. दाखवल्या पद्धतीने कटिंग करायची आहे.
पण खालती पाऊण इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आखून घ्यायचं. व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने कटिंग करायची आहे. पद्धतीने आपण प्रिन्सेस कटची कटिंग करून कंप्लीट केलेली आहे. बाहीसाठी इथे मी 4 दुप्पट फोल्ड करून अस्तर घेतलेला आहे. बाही लांबी प्लस त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं. बाही आहे 3 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने रुंदीला घ्यायचा आहे आपल्या छातीचा चौथा भाग. छाती आहे 32चा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करायचं आणि दाखवल्या पद्धतीने एक बॉक्स तयार करायचा आहे. हे उतार घ्यायचं आहे 1 इंच, 2 इंच सरळ अशा पद्धतीने आखून घ्यायचं. घडीच्या बाजूने 1 इंच घ्यायचा आणि बाहीचे दोन्ही शेप मारायचे आहेत. पहिला शेप फुगीर आणि दुसरा थोडासा डाऊनमध्ये येईल. नंतर दंडगेरचे मेजरमेंट घेताना दंडगेर आहे 11चा दुसरा भाग करायचा 5.5, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतं 7 इंचावरती मार्किंग करून आडवी रेघ मारायची आणि दाखवल्या पद्धतीने कटिंग करायची आहे. पहिला फुगीर शेप कटिंग करायचा. ओपन करून आपला शेप कटिंग करायचा आहे. अशा पद्धतीने आपण प्रिन्सेस कट बोट नेक ब्लाऊज कटिंग करून कंप्लीट केलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.